बाजारात किंवा ऑनलाईन महाग भेटणारे LED टीव्हीचे कवर अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने झिरो कॉस्टमध्ये बनवा घरच्या घरी। तर याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आपल्या घरातील नेटची ओढणी असेल, ब्लाउज पीस असेल किंवा साडी असेल, त्यापासून आपण खूप छान असे LED टीव्हीचे कवर बनवू शकतो कोणत्याही मापाने। तर इथे मी अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की टीव्हीचं कवर हे कसं बनवायचं। तर बघा, इथे मी टीव्हीचं कवर बनवलेलं आहे। 43 इंचची टीव्ही आहे। तर खूप छान असे ऑनलाईन किंवा बाजारात जसे टीव्हीचे कवर भेटते त्याच पद्धतीने इथे हे टीव्हीचे कवर बनवून तयार आहे। आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की यूजफुल ठरेल आणि नक्की आवडेल। व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि सपोर्ट करा आणि अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण करा। चला तर मग वळूया आपल्या व्हिडिओकडे। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। अमृता फॅशन वर्ल्डमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। LED टीव्हीचं कवर बनवण्याकरता सर्वप्रथम इथे आपल्याला लागणार आहे फॅब्रिक। तर इथे बघा, मी नेटचं फॅब्रिक घेतलेलं आहे आणि सॅटिनचं फॅब्रिक घेतलेलं आहे। तर इथे सर्वप्रथम मी नेटच्या फॅब्रिकचं कटिंग करणार आहे। तर टीव्हीची उंची आहे 22 इंच आणि रुंदी आहे 38 इंच। तर नेटचं फॅब्रिक मी बघा 19 इंचाचं कट केलेलं आहे, कारण की त्याला खाली आपल्याला झालर पण अटॅच करायची आहे, फ्रिल अटॅच करायची आहे। तर 19 इंच इतकं नेटचं फॅब्रिक कट केलेलं आहे आणि त्यानंतर सॅटिनच्या फॅब्रिकची कटिंग करणार आहोत। तर सॅटिनच्या फॅब्रिकची उंची बघा, आपली टीव्हीची रेडी उंची किती आहे 22 इंच, त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच प्लस करायचं आहे, म्हणजे 24 इंच इतकी आपल्याला उंची घ्यायची आहे। आणि टीव्हीची रुंदी आहे 38 इंच, तर 38 + 2 असं 40 इंच इतकी रुंदी घ्यायची आहे। त्यानंतर फ्रिल अटॅच करण्यासाठी बघा, इथे मी 2 पट्ट्या अशा कट केलेल्या आहेत नेटच्या फॅब्रिकच्या। फ्रिल बनवण्याकरता इथे बघा नेटच्या फॅब्रिकची मी अशा 2 पट्ट्या कट केलेल्या आहेत। तर त्याची उंची 6 इंच इतकी घेतलेली आहे। टीव्हीची रुंदी 38 इंच आहे, तर त्या 38 इंच मापाने मी अशा 2 पट्ट्या कट केलेल्या आहेत। आणि त्यानंतर सॅटिनच्या फॅब्रिकच्या पण अशा आपल्याला 3 पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत। तर जितकी टीव्हीची पूर्ण गोलाई आहे त्याच्यामध्ये 10 इंच इतकं आपल्याला ॲड करायचं आहे। तर माझ्या टीव्हीची पूर्ण गोलाई 120 इंच इतकी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये 10 इंच प्लस केलेला आहे। तर टोटल मी अशा सॅटिनच्या पट्ट्या ह्या मी 130 इंच इतक्या लांबीच्या कट करून घेतलेल्या आहेत। आणि त्यानंतर सॅटिनचं जे फॅब्रिक आपण कट करून ठेवलं होतं टीव्हीच्या स्क्रीनच्या मापाने ते घ्यायचं आहे आणि त्याच्या बाजूने बघा अशा प्रकारे फोल्ड करून आपल्याला तिथे शिलाई मारून घ्यायची आहे। तर दोन्ही बाजूकडनं बघा याच पद्धतीने मी फोल्ड करून शिलाई मारून हे फॅब्रिक तयार करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने बनवलेलं टीव्ही कवर जसं बाजारात भेटतं ना, सेम त्याच पद्धतीने हे टीव्ही कवर बनवून तयार झालेलं आहे। तर अशा प्रकारे टीव्ही कवर बनवताना जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही व्हिडिओ रिवाइंड करून देखील पाहू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही टीव्ही कवर हे बनवू शकता। तर छानरित्या बोलता बोलता बघा अशा प्रकारे कपडा फोल्ड करून झालेला आहे आणि शिलाई देखील मारून झालेली आहे। पूर्ण फिनिशिंगमध्ये इथे या कपड्याला फोल्ड करून शिलाई मारून झालेली आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। त्यानंतर याच पद्धतीने दुसऱ्या बाजूकडनं देखील फॅब्रिक फोल्ड करून शिलाई मारून घेणार आहे। दोन्ही बाजूकडनं शिलाई मारून झाल्यानंतर त्यानंतर पुन्हा आपल्याला या कपड्याच्या खालच्या बाजूकडनं देखील अशाच प्रकारे फोल्ड करून शिलाई मारायची आहे। तर अशा प्रकारे फॅब्रिक फोल्ड करून झाल्यानंतर आपल्याला बघा नेटचं जे स्ट्रीप आपण कट करून ठेवल्या होत्या, पट्ट्या कट करून ठेवल्या होत्या, ते एकमेकाला अशा स्टिच करून जोडून घ्यायच्या आहेत। जोडून झाल्यानंतर त्याला आपल्याला त्याची फ्रिल बनवायची आहे, झालर बनवायची आहे। तर बघा इथे मी या पट्ट्यांची फ्रिल बनवून घेत आहे। 1-1 इंचाची आपल्याला ही पट्टी फोल्ड करायची आहे आणि पूर्ण झालर फ्रिल तयार करून घ्यायची आहे।
तर सुंदर अशी इथे बघा या कपड्याची आपली झालर बनून फ्रिल बनून तयार आहे। त्यानंतर नेटचं फॅब्रिक घ्यायचं आहे आणि फॅब्रिकच्या खालच्या बाजूकडनं आपल्याला ते फ्रिल अटॅच करायची आहे, शिलाई मारून घ्यायची आहे। नेटचं फॅब्रिक सरळ बाजूने ठेवायचं आहे आणि त्यावर आपली ही तयार केलेली फ्रिल ठेवायची आहे आणि फ्रिल ही स्टिच करून अटॅच करून घ्यायची आहे। तर बघा अशा पद्धतीने मी ही फ्रिल पूर्ण या नेटच्या फॅब्रिकला जोडून घेणार आहे, स्टिच करून घेणार आहे। तर छान अशी ही फ्रिल नेटच्या फॅब्रिकला अटॅच करून झालेली आहे। त्यानंतर फ्रिलच्या बघा अशा वरच्या बाजूकडनं दाब शिलाई मारून ही फ्रिल पूर्ण व्यवस्थित अटॅच करून घेणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता किती छानरित्या ही फ्रिल आपली या नेटच्या फॅब्रिकला अटॅच झालेली आहे। आणि त्यानंतर नेटच्या फॅब्रिकला बघा असं कडेनं दोन्ही बाजूकडनं अर्धा इंच असं फोल्ड करायचं आहे आणि शिलाई मारून हे फॅब्रिक तयार करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे नेटच्या फॅब्रिकला दोन्ही बाजूकडनं शिलाई मारून झाल्यानंतर सॅटिनचं फॅब्रिक आपल्याला घ्यायचं आहे आणि सॅटिनच्या फॅब्रिकवर नेटचं फॅब्रिक बघा अशा प्रकारे आपल्याला ठेवून जोडून घ्यायचं आहे, स्टिच करून घ्यायचं आहे। तर छान असे सॅटिनचे फॅब्रिक आणि नेटचं फॅब्रिक एकमेकाला अटॅच झालेलं आहे। त्यानंतर जिथे आपण फ्रिल अटॅच केली होती तिथे आपल्याला नेटच्या फॅब्रिकची एक पट्टी आपल्याला अटॅच करायची आहे। तर बघा इथे अशा प्रकारे मी एक नेटच्या फॅब्रिकचीच पट्टी आहे वर्क केलेली, थ्रेड वर्क केलेली आहे, ती पट्टी अशी घेतलेली आहे, फोल्ड करून शिलाई मारून घेतलेली आहे आणि ही पट्टी त्या नेटच्या फॅब्रिकला जिथे फ्रिल अटॅच केलेली आहे तिथे मी अटॅच करून घेणार आहे, स्टिच करून घेणार आहे। तर छान अशी इथे या नेटच्या फॅब्रिकला ही पट्टी अटॅच करून झालेली आहे आणि त्यानंतर वरच्या बाजूकडनं पण बघा अशा प्रकारे शिलाई मारून ही पट्टी व्यवस्थित अशी फिक्स करून घेणार आहे। तर बघा इथे अशा प्रकारे मी शिलाई मारून घेणार आहे। तर अशा पद्धतीने खूप छानरित्या ही पट्टी या आपल्या नेटच्या फॅब्रिकला अटॅच झालेली आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती सुंदररित्या ही पट्टी अटॅच झालेली आहे। त्यानंतर सॅटिनच्या फॅब्रिकच्या ज्या पट्ट्या आपण कट करून ठेवल्या होत्या ते इथे बघा मी पूर्ण स्क्रीनवर माप दाखवलेला आहे, त्याच मापाने मी ह्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत।
कारण की आपल्याला टी व्हीच्या चारही बाजूकडनं जी टी व्हीची गोलाई आहे त्या मापानेच इथे या पट्ट्या आपल्याला त्या लांबीच्या कट करायच्या आहेत. तर टी व्हीची पूर्ण गोलाई माझी 120 भरलेली आहे आणि त्याच्यामध्ये 10 इंच मी ॲड केलेलं आहे मार्जिन. तर टोटल पूर्ण जी पट्टीची लांबी रुंदी आहे ती 130 इंच इतकी मी घेतलेली आहे आणि त्याच मापाने या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे. तर पट्ट्या बघा अशा एकमेकावर ठेवून शिलाई मारून अटॅच करून घेतलेल्या आहेत आणि एक्स्ट्राचे जे फॅब्रिक आहे ते कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर पट्ट्याच्या बघा वरच्या बाजूकडनं असे आपल्याला ही पट्टी फोल्ड करायची आहे आणि तिथे शिलाई मारून घ्यायची आहे, कारण की त्यामध्ये आपल्याला इलॅस्टिक आतमध्ये ॲड करायचं आहे. त्याकरता अशा पद्धतीने बघा शिलाई मारून हे फॅब्रिक आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर याच प्रकारे पट्टीच्या दोन्ही बाजूकडनं आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे आणि ही संपूर्ण पट्टी आपल्याला अशी तयार करून घ्यायची आहे, कारण की त्याच्यामध्ये आपल्याला इलॅस्टिक टाकायचं आहे, ॲड करायचं आहे आतमध्ये. तर इथे तुम्ही बघू शकता किती छानरित्या दोन्ही बाजूकडनं पट्टीच्या शिलाई मारून झालेली आहे आणि ही पट्टी आपली तयार करून झालेली आहे. त्यानंतर पट्टीचा आपल्याला सेंटर पॉईंट काढायचा आहे. सेंटर बघा अशा प्रकारे मी फोल्ड करून घेतलेले आहे आणि पट्टीचा जिथे मध्य आहे तो मध्य काढून घेणार आहे आणि तिथे चॉकने मार्क करणार आहे. तर अशा पद्धतीने पट्टीच्या मध्यभागी मार्क करून झाल्यानंतर सेंटर पॉईंट काढून झाल्यानंतर जो सॅटिनचा आणि नेटचा फॅब्रिक आपण तयार करून ठेवलं होतं त्याचं देखील आपल्याला सेंटर काढायचं आहे. तर बघा अशा प्रकारे मी फोल्ड केलेला आहे आणि त्या कपड्याच्या मध्यभागी असा कट मारलेला आहे. तर जिथे मार्क केलेलं आहे पट्टीवर तिथे आपल्याला हे नेटचं फॅब्रिक आणि सॅटिनचं फॅब्रिक जे आपण तयार केलं होतं ते ठेवायचं आहे. व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी दाखवत आहे त्या पद्धतीनेच ठेवायचं आहे आणि पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी अशा पद्धतीने व्यवस्थित हे मेन फॅब्रिक आणि पट्टी अशा प्रकारे सेट करणार आहे आणि शिलाई मारून घेणार आहे. तर छानरित्या पट्टीला मेन फॅब्रिक अटॅच झाल्यानंतर त्याच्यावर आपल्याला पुन्हा एकदा टॉप स्टिच करायचं आहे, म्हणजे दाब शिलाई टाकायची आहे, म्हणजे जे आपलं फॅब्रिक आहे मेन फॅब्रिक ते व्यवस्थित या पट्टीला अटॅच होईल आणि व्यवस्थित एकदम त्याचं फिनिशिंगमध्ये दिसलं जाईल. तर अशा प्रकारे खूप छानरित्या हे मेन फॅब्रिक या पट्टीला अटॅच झालेलं आहे आणि त्यानंतर जिथे आपण पट्टीला बघा दोन्ही बाजूकडनं अर्धा इंचाची शिलाई मारून घेतली होती तिथे आपल्याला हे इलास्टिक त्याला इन्सर्ट करायचं आहे. तर बघा अर्धा इंचाचं मी इथे इलास्टिक घेतलेलं आहे आणि या पट्टीच्या अशा बघा दोन्ही बाजूकडनं मी आतमध्ये त्याला टाकून घेणार आहे. दोन्ही बाजूकडनं आपल्याला ते इलास्टिक आतमध्ये टाकायचं आहे. तर याकरता इलॅस्टिकची आपल्याला लांबी किती घ्यायची आहे, तर टी व्हीचं जी चारी भागाची आपली जी टी व्हीची गोलाई आहे ना त्याच्यामधनं फक्त आपल्याला टी व्हीची
3 भागाची गोलाई घ्यायची आहे. म्हणजे माझ्या टीव्हीची पूर्ण बघा इथे गोलाई 120 इंच इतकी भरलेली आहे. तर मग मी फक्त त्याच्या 3 भागच इथे माप घेणार आहे. तर या मापानेच मी इलास्टिक कट केलेला आहे आणि ते इलास्टिक इथे मी याच्यामध्ये या पट्टीमध्ये इन्सर्ट करणार आहे. तर बघा अशा प्रकारे दोन्ही बाजूकडनं मी पट्टीमध्ये इलास्टिक अटॅच करून घेतलेला आहे, आतमध्ये टाकलेला आहे. तर अशा प्रकारे पट्टीच्या दोन्ही बाजूकडनं इलास्टिक आतमध्ये टाकून झाल्यानंतर बघा पट्टीचे दोन्ही बाजू आपल्याला सरळ बाजू एकमेकावर ठेवायची आहे आणि तिथे शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ना ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे फॅब्रिक सॅटिनचं असल्यामुळे खूप याचे धागेदोरे निघलेले आहेत. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल खूपच धागे निघलेले आहेत. तर शिलाई मारून झाल्यानंतर बघा अशा प्रकारे एक्स्ट्राचं फॅब्रिक मी कट करून घेतलेलं आहे आणि इलास्टिक ते व्यवस्थित अशा प्रकारे एकमेकावर ठेवून शिलाई मारून ते इलास्टिक पण फिक्स करून घेणार आहे, म्हणजे ते निघलं जाणार नाही. दोन्ही इलास्टिकचे भाग अशा प्रकारे बघा व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्या पद्धतीने एकमेकावर ठेवायचं आहे आणि त्याला व्यवस्थित अशी छानपैकी शिलाई मारून घ्यायची आहे. छानरित्या इलास्टिकला शिलाई मारून इलास्टिक अटॅच करून झाल्यानंतर फिक्स करून झाल्यानंतर बघा जिथे आपण इलास्टिक आतमध्ये टाकण्याकरता जागा शिल्लक ठेवली होती पट्टीची तिथे शिलाई मारून ही पट्टी तयार करून घ्यायची आहे. तर दोन्ही बाजूकडनं मी शिलाई मारून ही पट्टी तयार करून घेणार आहे. तर खूप छानरित्या पट्टीला शिलाई मारून झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता किती फिनिशिंगमध्ये आपलं हे टीव्हीचं कवर बनून तयार आहे. एकदम हुबेहूब बाजारात किंवा ऑनलाईन जसं टीव्हीचं कवर भेटतं त्याच पद्धतीने हे टीव्हीचं कवर बनून तयार आहे, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा. आणि असेच छान छान आणि यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या एका अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. हॅव अ नाईस डे.